एस रविराज रवींद्र तांबो शिंदे, तांत्रिक विश्लेषक, सामाजिक विश्लेषक आणि राजकीय विश्लेषक. आता मी नुकतंच वर्कआउट करून जिममधून आलो, ब्रेकफास्ट करतो, नाश्ता करतो. मी आता टीव्हीवरती विविध न्यूज बातम्या बघतोय. दिसत आहेत तुम्हाला? ओके. म्हणजे आपण म्हणतो म्हणजे बैठकीत महामंडळाने सांगितलं ऑलरेडी त्याच्यावर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त आपल्या सगळ्या ओबीसी समाजाची जे महामंडळ प्रयत्न केला तर त्याच्यापेक्षा जास्त 1000पेक्षा जास्त पैसे आपल्याला सगळ्यांना उपलब्ध होणार आहे. आणि एक जो ह्याचा पीएचडीच्या विद्यार्थ्यांचा पण जो विचार सांगितला त्यामध्ये ऑलरेडी ती सायन्सची सर्व्हिस केली आम्ही त्या ह्याला पाठवलेली सांगितला लोकांना त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही गव्हर्नमेंट दिली त्या अनेक ताबडतोब आपण लोकांनी काही त्यांना करून द्यायचा. आता नागपूरमध्ये जे ओबीसीचं आंदोलन उपोषण चालू आहे त्या उपोषणाला महायुतीतील राज्याचे मंत्री अतुल सावे हे संबोधतात आणि मराठा आरक्षण जे ओबीसीचं नुकसान करणार नाही, महाज्योतीचा निधी वाढवणार. बघा आता या हैदराबाद गॅझेटमुळे आरक्षणाला धक्का नाही. मंत्री सावे हैदराबाद गॅझेटमुळे आणि महाज्योतीच्या माध्यमातून अभ्यासिका सुरू करणार. हैदराबाद गॅझेटमुळे मराठा आरक्षणाला ओबीसीला धक्का नाही, ओबीसी आरक्षणाला कुठेही अडचण नाही. महाबोधी मंडळ स्थापणार. मराठा आरक्षण जीआरमुळे ओबीसीचं नुकसान नाही. असं नागपूरमध्ये ओबीसीच्या आंदोलन फक्त उपोषण, ओबीसी हैदराबाद गॅझेटमुळे आरक्षणाला धक्का नाही. हे बघा काय दिलेलं आहे. हैदराबाद गॅझेटमुळे धक्का नाही, महाज्योती माध्यमातून अभ्यासक सुरू करणार. ओबीसी आरक्षणाला कुठेही अडचण येणार नाही. हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का नाही. मराठा आरक्षण जीआरमुळे ओबीसीचं नुकसान नाही. महाज्योती निधी वाढवणार. हैदराबाद गॅझेटमुळे आरक्षणाला धक्का नाही. हे अशा प्रकारचं आश्वासन माननीय मंत्री सावेजी मागील 6 दिवसापासून या संविधान चौकात सुरू आहे. आणि जे मागे मुंबईमध्ये जे आंदोलन झालं आणि मराठा समाज कुठेतरी आक्रमक झाला होता आणि म्हणून कुठेतरी ओबीसी संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि कुठेतरी एक असंतोष मोठ्या प्रमाणात निर्माण होत होता की आपल्या आरक्षणामध्ये कोणी घरात नाही आणणार. पुढाकार घेऊन माननीय डॉक्टर बाबासाहेब तांबडे सरांनी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाने हे आंदोलन पुकारलं, सरकारचं लक्ष वेधलं आणि कुठेतरी महाराष्ट्राला हे दाखवून दिलं की ओबीसी जागृत आहे. ओबीसी उद्या करून त्यांच्या आरक्षणावर गदा आली तर ओबीसी आक्रमक होणार. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा मी फार फार आभार मानतो की त्यांनी दोन्ही समाजांचं म्हणजे समन्वयाची भूमिका घेऊन दोन्ही समाजाला न्याय देण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. त्यांचा जोरदार सगळ्यांनी आणि निश्चितच ज्या प्रकारे गोव्यामध्ये आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की मी सदैव तुमच्या पाठीशी उभं राहणार, तुमचं आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि तुमच्या ज्या ज्या मागण्या त्या आम्ही पूर्ण करू, त्या सर्व मला असं वाटतं की तुम्ही तुमचा शब्द ठेवला आणि आज माननीय अतुलजी साहेबांना इथे पाठवलं. एक फार मोठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या एक विजय आहे की 6 दिवसाच्या उपोषणात आपल्या 12 मागण्या पूर्ण झाल्या.
जागेवरच्या 2 एकर आहे आणि आजच आम्ही इथे यायच्या आधी या सगळ्या संदर्भात सुद्धा अतुल साहेब चीफ सेक्रेटरी सोबत बोलले, फायनान्स सेक्रेटरी सोबत बोलले, ओबीसी विभागाचे सचिव सोबतच घेऊन आले आणि ते सगळं पुढच्या मंगळवारी या सगळ्या बैठकीचा कोणत्या तारखेला जी देणार हे आपल्याला ते सांगून देतील. मला वाटतं पुढच्या महिन्याभरात ते 12 जे विषय आपले क्लिअर होतील. शेवटचे 2 जे विषय आहेत ते माननीय फडणवीस साहेबांसोबत आपण मंगळवारी चर्चा करू. काही ना काही त्याच्यातही निश्चितच मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू. आता सगळ्यांनी सगळं आरक्षण घेतलं, मराठ्यांनी घेतलं, ओबीसीचं पण झालं, पण SC SCचं काय आहे? जे आमचं आरक्षण बंद केले पदोन्नतीतले चालू करा, ही पण एक मागणी आहे. हेच सांगायचे. धन्यवाद.